त्या गोष्टी घडताना अडचणी, संकटे, शाप ही देवाचे स्वर्गीय आशीर्वाद अनुभव घेतात. तुमच्याही जीवनामध्ये शाप असण्याची शक्यता आहे. हा संदेश पाहणाऱ्या माझ्या तमाम ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतर विश्वासणाऱ्या आणि प्रियजनांना ख्रिस्तामध्ये सलाम. पवित्र शास्त्राचं ज्ञान इतकं अगाध आणि व्यापक आहे की दर दिवशी वाचून सुद्धा, अभ्यास करून सुद्धा प्रत्येक वेळेस त्याच्यातून एक नवीन प्रकाशन आम्हाला प्राप्त होतं. प्रियानो, आपण अनेक वर्ष ख्रिस्ती जीवन जगत असतानाही काय आपल्या जीवनामध्ये शाप कार्य करू शकतात का? मुळात आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की शाप नेमकेपणाने कसे आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतात, किंवा त्या शापाचं माध्यम काय आहे, त्याचा स्रोत काय आहे, त्याचा उगम कुठून होतो, त्या शापाचे भौतिक संकेत काय आहेत आणि सैतानाचे प्रत्येक बंधन जे आपल्या जीवनामध्ये आहेत, काय हे बंधन तोडले जाऊ शकतात? हे बंधन तोडले जाऊ शकतात. आपण शापातून मुक्त होऊ शकतो. आज जी तुमची दयनीय परिस्थिती आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आणि समस्या आहेत, या हद्दपार होऊ शकतात. मुळात ख्रिस्ती जीवन हे आनंदाचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे समृद्धीनं भरलेलं जीवन आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये सर्वार्थाने देवाची कृपा आहे. आणि अशा जीवनाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा आहे प्रियानो, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. प्रामुख्याने तुमच्यासाठी 2 अध्यायांची निवड केलेली आहे, ज्याच्याद्वारे आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकेपणाने देव जे आमच्या जीवनामध्ये जे काही करतो त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं. आम्ही जाणून घेणार आहोत मार्कुस शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायातून आणि योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये. या दोन्ही उदाहरणांच्या मधून अशा एका कारणांचा शोध आपण घेणार आहोत की ज्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये या प्रतिकूल समस्या निर्माण होतात. नीतिसूत्राच्या 26:2 मध्ये सांगितल्याप्रमाणे भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. म्हणजेच काय की कारणाशिवाय गोष्टी घडत नाही आणि कारण असल्याशिवाय शापही आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आपल्या अभ्यासासाठी मी ज्या शास्त्रभागांची निवड केलेली आहे त्यातला पहिला शास्त्रभाग आपण पाहणार आहोत, जो की आपल्याला मार्कुस शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमास आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्या जवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. 5व्या वचनामध्ये त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं हे उत्तर अनपेक्षित आहे. त्या वाक्यावरून आपल्याला हेच लक्षात येतं प्रियानो की येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनातल्या त्या आजाराच्या मागे असलेली कारण मीमांसा किंवा त्या दयनीय अवस्थेच्या पाठीमागे असलेले कारण येशू ख्रिस्ताने तर उजागर केलेलं आहे. आणि ते कारण दुसरं तिसरं काही नसून त्याच्या जीवनातील पाप आहेत. तुमच्या आणि माझ्याही जीवनामध्ये ज्या कोणत्या प्रतिकूल परिस्थिती आहेत किंवा जी काही दुःखद कारणं आपल्या जीवनामध्ये घडत आहेत, त्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे आपलं पाप आहे. अनेक दाखला आपण पाहणार आहोत, जो की आपल्याला योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. जन्मांधाला डोळे देणे. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्यातही देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. याच्यातून आपल्याला दुसरं ते कारण आपल्याला पाहायचं आहे ते स्पष्ट दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तर सांगत आहे की त्या अंध मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही कमतरता होती, जो काही आंधळेपणा होता, शारीरिक आंधळेपणा होता, जे काही व्यंग होतं, त्या व्यंगापाठीमागे कारण पाप नसून देवाचे गौरव त्याच्यासाठी प्रकट व्हावं या उद्देशानं, देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही नकारात्मक घटना घडत आहेत, तर त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की देवाचं कार्य आपल्या ठाई देवाला उजागर करायचं आहे. देवाचं गौरव आपल्या मध्ये देवाला प्रकट करायचं आहे. त्या व्यक्तीच्या ठाई जसं देवाचं कार्य, देवाचं गौरव प्रगट व्हावं ही देवाची योजना होती. त्याच प्रकारे प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनात जर काही अडचणी असतील,
समस्या असतील तर ते तुम्ही समजून घ्या की तुमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य प्रकट होण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या जीवनाद्वारे देव आपलं गौरव प्रकट करणार आहे.